गणेशोत्सवात आकर्षणाचं केंद्र असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिर परिसरात आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाविक जे आहेत त्यात सकाळपासूनच मोठी गर्दी करत होते। काही वेळातच जी उत्सव मूर्ती आहे ती आता विराजमान होणार आहे। आमदार रासने जे मंडळाचे सरचिटणीस आहेत ते आपल्या सोबत आहेत। कसा आहे आजचा उत्साह? पहिल्यांदाच आमदार झाल्यावर थेट राज्य महोत्सवाचा दर्जा। आज जो काही माझ्या आयुष्यातील मी गणपती बाप्पाची सेवा गेली 35-40 वर्षे कार्यकर्ता म्हणून करत होतो, आज त्याच्यातला आनंद उत्सव आहे। मी आज विधानसभेचा सदस्य, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता विधानसभेचा सदस्य झाला आणि आज हा पहिलाच उत्सव त्यानंतरचा त्याला मी सभागृहात राज्य महोत्सव म्हणून घोषित करू शकलो। हा माझ्या आयुष्यातील सर्वात अत्युच्च क्षण, सुंदर क्षण आहे। असा क्षण माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा झाला ज्यावेळेस या मंदिराची जागा मी महानगरपालिकेचा नगरसेवक असताना या मंदिराकरता मी उपलब्ध करून घेऊ शकलो आणि दुसऱ्यांदा आज मी राज्य महोत्सव म्हणून साजरा करू शकलो। हे माझ्या आयुष्यातले दोन सर्वोच्च क्षण आहेत आणि बाप्पाच्या कृपेने माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत बाप्पाची सेवा माझ्या हातनं घडावी ही माझी बाप्पाचरणी प्रार्थना आहे। निश्चितपणे मंडळाचा कार्यकर्ता ते आमदार हा प्रवास करताना तुम्ही ज्या अडचणी आल्या त्या होताना आत्ता सगळ्या ज्या मनात येतात त्याच्यावरून तुम्ही भावूक झालेले दिसते। आजपर्यंत माझ्या अंगावर काटा आला। सर्वसामान्य म्हणजे ह्या उत्सवातील जे शेवटचं कार्य असतं, हे मंदिर जेव्हा आम्ही चतुर्थीला धुवायचो त्यावेळेस गटार साफ हात गटारात घालून आम्ही गटार क्लीन करायचो। अशी स्वच्छता आणि तो स्वच्छतेचा मूलमंत्र आता स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसब्याला मी वापरतोय। अतिशय बाप्पाच्या सेवेतील जे सेवा करता येईल ती सगळी सेवा केली आणि त्या सेवेचं फळ माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त बाप्पाने मला दिलं। आपण बघू शकतो की दगडूशेठ मंदिरात मोठी गर्दी जी आहे ती आज सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिरातल्या मुख्य जी मूर्ती आहे त्याची आरती झालेली आणि काही वेळातच आगमनाच्या मिरवणुकीला याच मुख्य मंदिरातून सुरुवात होईल आणि उत्सव मंडपात मूर्ती विराजमान झाली की विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा जी आहे ती मूर्तीवर केली जाणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।